तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी झी 24 तासच्या कार्यालयाला भेट देत बाप्पांचं दर्शन घेतलं। माणिकराव कोकाटे यांनी मोठ्या भक्तिभावानं बाप्पांची पूजा अर्चा केली आहे। यावेळी त्यांनी विद्येची देवता गणपती बाप्पा सर्वांना चांगली बुद्धी देवो अशी प्रार्थना केली। तर महाराष्ट्रात सुख शांतता समृद्धी नांदावी असं साकडं त्यांनी बाप्पांच्या चरणी घातलं। झी 24 तासच्या आमच्या कार्यालयातल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज खास मंत्री आलेले आहेत माणिकराव कोकाटे। आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या भावना। सर, गणेशोत्सवाचे दिवस आहेत, सगळ्या राज्यामध्ये धूमधाम सुरू आहे आणि गणपतीला उद्या आपण विसर्जित करणार आहोत, बाप्पाला निरोप देणार आहोत, पण पुढच्या वर्षी नक्कीच लवकर बाप्पा येतील। काय तुमच्या शुभेच्छा असतील जनतेला? नाही, एक गोष्ट खरी आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी झी 24 तासने गणेशोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मनपूर्वक साजरा केला आहे। अनेक मान्यवर लोकांनी गणपतीचं या ठिकाणी दर्शन येऊन घेतलेलं आहे आणि हा एक आपला महाराष्ट्रीयन एक वेगळा उत्साह, एक वेगळा सण असा आपण साजरा करतो। त्या दृष्टिकोनातून झी 24 तासने जो पुढाकार घेऊन हे जे काम केलं आहे ते निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे आणि त्याच्यातून चांगलं असं उदाहरण किंवा चांगले असे विचार ह्या लोकांच्या मनामध्ये गणपती बाप्पा देव अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि गणेशोत्सवाच्या सर्व झी 24 तासच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी झी 24 तासच्या कार्यालयामध्ये बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी मनोभावे पूजा देखील केलेली आहे। यानंतर झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी देखील त्यांना गणरायाची ही सुंदर अशी मूर्ती मंत्री कोकाटे यांना भेट दिली आहे।